धुळे स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, डीजे साहित्य चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक, दोघांचा शोध सुरू। शिरडाणे येथून अज्ञात चोरट्यांनी चोरलेल्या डीजे साहित्याची उकल करण्यात धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे। धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणी 2 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरी केलेले साहित्य आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 2,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। काही दिवसापूर्वी रात्रीच्या सुमारास शिरडाणे गावातील फिर्यादी किरण भटू कोळी यांच्या डीजे वाहनातून 1 लाख रुपये किमतीचे साहित्य चोरीला गेले होते। या प्रकरणी धुळे तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास सुरू होता। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी वडेल रोड परिसरातून संभाजी उर्फ समाधान रुपला ठाकरे आणि योगेश उर्फ सोनू पंडित कोळी यांना ताब्यात घेतले। पोलिसांनी केलेल्या चौकशीत या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यांनी त्यांचे फरार साथीदार धनराज सुरसिंग भिल आणि देवीदास आनंदा पवार दोघेही राहणार मोराणे यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, संजय पाटील, संतोष हिरे, प्रशांत चौधरी, चेतन बोरसे, मुकेश वाघ, शशिकांत देवरे, राहुल गिरी, महेंद्र सपकाळ, विनायक खैरनार, कमलेश सूर्यवंशी आणि हर्षल चौधरी यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली। सध्या अटक करण्यात आलेल्या 2 आरोपी विरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे, तर फरार असलेले 2 आरोपी धनराज भिल आणि देवीदास पवार यांचा शोध पोलीस घेत आहेत। या कारवाईमुळे डीजे साहित्य चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली असून परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। फेब्रुवारी महिन्यामध्ये 13 आणि 14 तारखेच्या दरम्यान धुळे तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील शिरडाणे या गावी डीजेच्या मिक्सर आणि इतर इक्विपमेंटची चोरी झाल्याची तक्रार दाखल होती। सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे प्रशांत चौधरी, हर्षल चौधरी, संतोष हिरे, विनायक खैरनार ही सर्व टीम आरोपीचा शोध घेत होते। त्या दरम्यान त्यांना गोपनीय माहिती मिळाली। संभाजी उर्फ समाधान रुपला ठाकरे राहणार वडेल रोड धुळे व योगेश उर्फ सोनू पंडित कोळी राहणार नगावबारी यांना संशयास्पदरित्या त्यांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे सखोल तपास केला। त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी डीजेचं मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिलेली आहे। त्याचप्रमाणे त्यांचे इतर कोण साथीदार आहेत का याबाबत विचारपूस केली असता धनराज सुरसिंग भिल व देवीदास आनंदा पवार राहणार मोराणे हे सध्या फरार आहेत। त्यांचा शोध सुरू आहे। असे एकूण 4 आरोपींनी मिळून ही चोरी केलेली आहे। सखोल तपास करत असताना अजून समोर माहिती आली की सोनगीर पोलीस स्टेशन तसेच धुळे तालुका व सोनगीर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून यांनी अशा चोऱ्या केलेल्या आहेत आणि दोन्ही पोलीस स्टेशनला एकूण 3 गुन्हे दाखल आहेत। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये 2,80,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे। अजूनही त्यांच्याकडे विचारपूस करून अजून काही गुन्हे उघडकीस येतील का याचा तपास सुरू आहे। धन्यवाद।